मीराने केलं असेल कसं आहे, फोन करून विचारतो. झालंच आहे. नाही अजून, म्हणजे मी नाही गेले अजून मीराताईकडे. आदित्य ऐक ना. नाही 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 बघ, मला आता काही ऐकायला अजिबात वेळ नाहीये. तू आधी मीराच्या सह्या घे, मग आपल्याकडे वेळच वेळ असेल तेव्हा सगळं ऐकेन मी तुझं. आदित्य अरे मला भीती वाटते. मधुरा आता घाबरून चालणार नाहीये, आणि यावेळेस जर घाबरली तर काय होईल ते तुला चांगलंच माहितीये. मधुरा, आपली सगळी स्वप्न पूर्ण होण्याची ही सुरुवात आहे जी तू करणार आहेस. हो आदित्य, अरे माझ्या बुद्धीला सगळं पटतंय, पण मन मानत नाहीये. मनाला भीती वाटते. अरे आदित्य, मधुरा, बिझनेस मध्ये मनाचं ऐकायचं नसतं, तिथे फक्त आणि फक्त बुद्धी वापरायची असते. आदित्य अरे पण ताईने चुकून जर पेपर्स वाचले आणि तिला सगळं कळलं तर? अगं ते कळू नये म्हणूनच तर तुला पाठवतोय. काय? हे बघ, मीरा तुझी सख्खी बहीण आहे, तिचा तुझ्यावर आंधळा विश्वास आहे, त्यामुळे जे तू सांगशील ना तेच ती करेल. तू नको टेन्शन घेऊस आणि बिंदास जा. ओके, बाय. एवढ्याच आहेत ना फाईल? हो, इतकेच आहेत. अजून नाही आहेत ना नक्की? नाही, एवढ्याच आहेत फाईल. बघा, मला मॅमला दोनदा डिस्टर्ब करायला नाही आवडणार. इतकेच आहेत मॅडम. ओके ठीक आहे, दे. गुड मॉर्निंग मधुरा मॅम. गुड मॉर्निंग. मॅम काही टेन्शन आहे का? नाही कसलं टेन्शन, काही नाही. नाही मॅम, ॲक्च्युली तुमच्या चेहऱ्यावरून तसं वाटलं म्हणून विचारलं. ओ नाही ग, नाही तसं काही नाही, हे आपलं कामाचंच बस. ओह ओके. मॅम तुम्ही आधी जा, मे बी तुमचं काम महत्त्वाचं असेल. नाही तू जा ना, आय विल गो लेटर. नाही इट्स ओके मॅम, मे बी तुमच्या फाईल्स इम्पॉर्टंट असतील. मी थांबते इथे, काही हरकत नाही. नाही अगं नाही, मला जस्ट एक साईन घ्यायची आहे, सो तू जा. ओ अच्छा, ॲक्च्युली मॅम मला पण साईनच घ्यायची. द्या मी. नाही विभूती, म्हणजे आय मीन मला जरा डिस्कशन पण करायचं आहे, सो तू जा, मी नंतर जाईन. ओके. काय म्हणाली मधुरा, घेतल्या का सह्या तिने? नाही नाही अजून, थोडी घाबरलेली वाटली मला, पण घेईल ती सह्या. आदित्य, बहिणीचं नातं म्हणून आपण मधुराला सह्या घेण्याचं काम दिलंय खरं, पण हेच नातं आपल्या कामाच्या आड आलं तर? म्हणजे अरे काही झालं तरी सख्ख्या बहिणी आहेत त्या. मीराबाईंनी मधुराशी कशाही वागल्या तरी रक्ताचं नातं आहे त्यांचं, आणि मधुराला मीराबाईंबद्दल सॉफ्ट कॉर्नर असणार. तोच जर अचानक जागा झाला आणि तिने सह्या घेतल्या नाहीत तर?
गुड मॉर्निंग. मॉर्निंग. खूप कामं आहेत का आज? नाही अगं, उद्या संडे आहे ना, सुट्टी. म्हणून म्हटलं आजच सगळी कामं आटपून घ्यावीत. म्हणजे उद्याची सुट्टी अगदी छान विश्रांतीत घालवता येईल. हो ना. काही काम होतं का तुझं? तर नाही, मला 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 कुठे काय काम आहे? अगं सहज, म्हणजे आज फार कामं नव्हती म्हणून आले. अच्छा, मग मी चहा घेणार आहे, तू घेणार? हो चालेल ना. कॉफी सांग. ओके. हा, माझ्या केबिनमध्ये एक चहा आणि एक कॉफी. थँक्यू. अगं चहाहून आठवलं, कालची खीर अमेझिंग झाली होती ना. इतकी छान झाली होती की ते पेपर्सने सुद्धा खाल्ली ती खीर. हो ना. हो अगं, म्हणजे ह्यासाठी तर मी आले होते. हे बघ, आदित्यने ना पेपर्स रेडी करून ठेवलेत, यावर तुझ्या सह्या हव्या होत्या. ओ, तयार झाले पेपर्स? दे ना. हो घे ना. म्हणजे वासू आणि आदित्य गेले साईट व्हिजिटला, म्हणून मी आले साईन घ्यायला. अच्छा अच्छा. ताई, एकदा वाचून बघ ना. हे 100 वर्ष आयुष्य तुला. तुझ्याविषयीच बोलत होतो आता. तू चहा घेणार? नाही, नको. सह्या झाल्या? हो, तेच करत होते आता. मधुरा, काय म्हणत होतीस मगाशी? वाचून घेऊ का एकदा पेपर? काय गरज आहे वाचायची? आदित्यनेच तयार केलेत ना पेपर्स. आणि मला माहिती आहे यात काय आहे ते. सगळं बरोबर असतं, वाचायची काहीच गरज नाही. शेवटच्या पेजवर कुठे? इथे इथे. हो चिंगी, हो भेटतो मी तुला. एक्झाम तर होते आधी माझी. हा, एक मिनिट. पार्टीसाठी कोण नाही म्हणते, मी देणार आहे तुला पार्टी. ओके. हा चल, आता ताई यायच्या आत मी फोन ठेवतो, नाही तर परत ताई आली तर माहिती ना तुला. हा चल, बाय बाय बॉय. चला आता मला पण पार्टी मिळणार. एक मिनिट, तू माझं सगळं बोलणं ऐकत होतीस? तू इतक्या मोठ्याने बोलत होतास की ऐकायला गेलं मला. आता बघ ना, ही चिंगी पण यार सतत भांडत असते माझ्यासोबत. उगाच भांडत नसणार, मला माहिती. एक मिनिट, म्हणजे तुला असं म्हणायचं मी चुकीचं आहे? असं कुठे बोलले मी? पण एखाद्याला उगाच त्रास द्यायचा, वेळच नाही द्यायचा, असं सगळं झाल्यानंतर भांडणं होणारच ना. घे तू पण आता तिचीच बाजू घे. इतकं का वैतागतोय? शांत, मी मजा केली तुझी. काय चाललंय काय? हा, मित्रमैत्रिणींच्या छान गप्पा चालल्यात वाटतं. यात आहे काय? नाही अथर्व फोनवर फोनवर मी बरोबर बोललीस तू. गेम खेळत होतो आणि तितके ती डिस्टर्ब करायला लागली. तू पण ना खरंच. हो का? काय ग, तो फोनवर गेम खेळत होता आणि तू त्याला का डिस्टर्ब करायला आली? बघ ना. त्याला जर गप्पा मारायच्या असतील चिंगीशी तर मारू द्या. काय कशा लोक डिस्टर्ब करतेस त्याला? हा, अगं ताई, मी खरंच गेम खेळत होतो. हो हो माहितीये मला, अगदी लहानपणापासून ओळखते तुला. जेव्हाही तुझ्या हातात फोन येतो ना, तू फक्त चिंगीची गप्पा मारतोस, बाकी काही करत नाहीस. काय तू पण. तुमच्या या गप्पा चालू द्या. जेवणाची तयारी झाली. ताई द्या डब्याची. हो, तुम्ही आवरून घेते, तुम्ही जेवायला बसा. मग काय ताई, काय कसा गेला आजचा दिवस? नेहमीप्रमाणे काम काम आणि काम. नवीन मीटिंग्स, नवीन माणसं, नवीन फाईल्स वाचायच्या, मग सगळ्या लाईनअप करून ठेवायच्या. आणि त्या पेपर्सने ज्याने तुझी खीर खाल्ली होती त्या पेपर्सवर फायनली सह्या केल्या मी आज. सह्या केल्यास? हो का रे? हे
काय नाही म्हणजे ते पेपर्स वरती खीर पडलेली तर मला वाटलं ते परत कसे. अरे हो, खराब झालेच होते ते, पुन्हा बनवले. मधुरा घेऊन आली होती पेपर्स, मग आम्ही जरा डिस्कशन केलं, मग आदित्य पण आला, आम्ही निवांत बोललो त्यावर आणि मग सह्या केल्या. चला, मला भूक लागली आहे, पटापट जेवून घेऊया, आवरून येते मी. आलेच आम्ही. आदित्य दादा आणि मधुराताई नक्की काय घोळ घालतायत ना, कळायला हवं. बरं झालं आला, सगळी तयारी झाली आहे माझी जेवणाची. भूक लागली असेल ना, वाढते पटकन ना दोघांना. काय रे, कसला एवढा विचार करतोयस? अथर्व, काय झालं? आपली सगळी खीर पाण्यात गेली. पाण्यात गेली म्हणजे? म्हणजे आपले सगळे प्रयत्न फोल ठरले. आदित्य दादा आणि मधुराताई त्या दोघांनी मीराताईकडून सह्या घेतल्या, त्यांनी आपला डाव साधला. अरे देवा, मग आता? आता काय, आपण काहीच करू शकलो नाही याचं जास्त वाईट वाटतंय मला. हे बघ अथर्व, आता तू त्या गोष्टींचा विचार करू नकोस. नाही म्हणजे मीराताईंना हे सगळं कळणारच ना कधी ना कधी. मीराताईला कळायचं असेल तेव्हा कळेल, पण आता मी शांत बसणार नाही. आदित्य दादा आणि मधुराताईला आता भेटतो, मी त्यांना सांगतोच. अथर्व आई, अथर्व, अरे चीयर्स. मधुरा, यू आर जस्ट ग्रेट यार. म्हणजे तू आज जे काही केलंयस ना त्याला तोडच नाहीये. म्हणजे तुझ्याशिवाय हे काम होऊच शकलं नसतं. आय लव्ह यू यार. बरं, तू मला आता सांगशील का की तू वासूला काय सांगणार आहे हॉटेलबद्दल? सांगतो ना, सगळं सांगतो. वासूला असं सांगायचं की तू मीराताईकडे सह्या घ्यायला गेली होतीस, पण मीराताईने सह्या करायला साफ नकार दिला. सिंपल. बरं, या सगळ्या गोष्टी आहेत ना, या आपण डिस्कस करूयात. या फॉर्मॅलिटीज. इतक्या रात्री कोण आलं असेल? मी बघते. थांब थांब, मीच बघतो. अथर्व, इतक्या रात्री कसं काय? तुम्ही वेळच तशी आणली. काय झालंय अथर्व? वा, वर मलाच विचारतेस काय झालंय म्हणून. अरे काहीच कसं वाटलं नाही रे तुम्हाला हे सगळं करताना? एक मिनिट, नीट काय ते सांगणार आहेस का? हे बघ, मला माहितीये ज्या पेपर्स वरती तू मीराताईच्या सह्या घेतल्यास ना, त्या पेपर्स मध्ये काहीतरी फसवणूक. अरे जरा तरी जाणीव ठेवायची रे. मीराताईंनी आजपर्यंत तुमच्यासाठी किती आणि काय काय केलं रे. काय दादा, तुला तर दादा म्हणताना सुद्धा लाज वाटते मला. खूप खूप बोलतोयस तू आता. नाही बोलणार आहे. हे बघ, आज मी बोलणार आहे. तुझ्या सोबत राहायचो रे मी, सतत तू बरोबर आहेस असं वाटायचं मला. मग काय बघतोयस असा? काय झालंय तुला? आणि तू ग, तुला तर ताई म्हणावं की नाही हेच कळत नाहीये मला. अगं मीराताई तुझी सख्खी बहीण, याची तरी जाणीव ठेवायची ग. अथर्व, एक शब्दही बोलू नकोस. अगं तिने तुझ्यासाठी किती गोष्टी सॅक्रिफाईस केल्या हे सगळं विसरलीस तू? हा, शी, सगळं मी तुमच्याशी का बोलतोय? असंही बोलून काय होणार आहे? नाही, नको बोलूस ना. मग जर आपल्याला सगळ्या गोष्टी माहित नसतील ना तर बोलू नये माणसाने. काय काय माहिती नाही मला? काय माहिती नाहीये सांग ना. हे बघ, मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मीराताईच्या सांगुलपणाचा तुम्ही चांगलाच फायदा घेतला. असं तुला वाटतंय अथर्व? मीराने काय केलं ते नाही पाहिलंस तू? तिने देखील स्वतःचा स्वार्थ साधलाय. आणि खरं प्रेम सोडून गेल्यावर काय वाटतं ना तुला नाही कळणार. तुला नाहीच कळणार.
हे बघ लहान आहेस तू, उशीर झालाय, जा घरी जा. जातोच आहे मी. फक्त एक गोष्ट सांगतो, आजपासून तुझं आणि माझं नातं संपलं. आजपासून मी फक्त मीराताई सोबत असणार. येस सर. हो सर, आम्ही चेक करतोय सर. नाही, अजून तरी काही इन्फॉर्मेशन मिळाली नाहीये, पण काही जरी माहिती मिळाली तरी मी इमिजिएटली तुम्हाला अपडेट करेन सर. येस सर, डेफिनेटली सर. शुअर सर. येस. बोला खरं. हे बघा मॅडम, मला घड्याळ सापडले. हे कुठे सापडलंय? इथेच होतो. झाली सगळी तयारी? हो, सगळी तयारी झाली आहे, सगळं जेवण तयार आहे, तुम्ही बसा जेवायला. काय सुगंध येतोय गीता. काय काय बनवलंयस ग? वरण, भात, बटाट्याची भाजी आणि चपाती. अरे वा. सॉरी मला जरा आज यायला उशीर झाला. खूप काम होतं ग ऑफिसमध्ये. तुला काहीच मदत नाही करता आली मला. हो, सॉरी काय त्यात, हे कामच आहे माझं आणि मी काय असं वेगळं काही बनवलेलं नाहीये. असं नाही अगं, पण फारच उशीर झाला ना. उद्या सुट्टी आहे ना, म्हणून म्हटलं सगळं काम आटपून घ्यावं, म्हणून थोडा वेळ गेला. म्हणजे दिवसभर तुम्ही थकला असाल, तुम्हालाही भूक लागली असेल, मग आता तुम्ही जा, मी तुम्हाला वाढते जेवायला. हो चालेल. नाही, आपण सगळे एकत्रच बसूया ना. अथर्व कुठे? तो जरा बाहेर गेलाय. आता यावेळी कुठे गेलाय? तो आदित्य दादा आणि मधुराताईंना भेटायला गेला. का ग, काय झालं असं अचानक? ताई, तुम्ही त्या पेपर्सवर सह्या करायला नको होत्या असं अथर्वचं म्हणणं आहे. त्या पेपर्समध्ये काहीतरी घोळ आहे असं जाणवलंय त्याला. का, काही चुकीचं होतं का त्यात? काहीतरी चुकीचं आहे हे त्याला कळलंय, म्हणून तो आदित्य दादा आणि मधुराताईंना भेटायला गेलाय. अरे देवा, नक्की काय असेल? हा वासू बोल. हा आदित्य, झोपला होतास का? नाही अरे, बोल ना. नाही, काही नाही, सहजच केला ऍक्च्युली. आज जाताना भेटलाही नाहीस, काही बोलला नाहीस, म्हणून म्हटलं विचारावं. अरे हा, ती अरे मधुराने खूप घाई केली निघताना, सो लगेच निघावं लागलं. ओ अच्छा, ठीक आहे. बरं, काय झालं सहीचं? वहिनींनी केली का सही? नाही केली. का? म्हणजे आता काय प्रॉब्लेम झालाय? वासू, तिला जरा वेगळाच डाऊट आलाय. कसला? म्हणजे तिला असं वाटतंय की तिने जर त्या पेपर्सवर सह्या केल्या तर ते हॉटेल तुझ्या नावावर होईल. बरेच प्रश्न विचारले तिने मला, म्हणजे माझ्या परीने मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण तिने सह्या करायला साफ नकार दिला. बरं ठीक आहे, बघूया आता काय. बाय. अथर्व, मधुराकडे का? अथर्व, एक मिनिट थांबशील? काय झालं इतकं चिडायला? ताई, तू खूप साधी आहेस. तू जरा अलर्ट राहत जा प्लीज. अथर्व, झालंय काय? मधुराताईंनी तुझ्याकडून ज्या पेपर्स वरती सह्या घेतल्या ना, ते सगळे पेपर्स चुकीचे होते. काय? नाही अथर्व, हे शक्यच नाहीये. तू ज्या फाईल्स वरती सह्या केल्यास ना, त्यात काहीतरी फ्रॉड आहे, काहीतरी चुकीचं चाललंय. तर तू नीट लक्ष ठेवायला होतस ताई. अथर्व, एक मिनिट. हे सगळं तू कशावरून सांगतोयस? असं काय कळलंय तुला? मला नक्की काय ते नाही सांगता येणार, पण
पण आदित्य दादा आणि मधुराताईचा आहे ना काहीतरी प्लान चालू आहे. त्यांनी ज्या फाईल्स वरती तुझ्याकडून सह्या घेतल्या ना ताई, त्यातून काहीतरी खूप मोठं नुकसान होऊ शकतं आपल्याला पुढे. एक मिनिट अथर्व. सर्वात आधी ती फाईल मधुराने चेक केली होती, त्यानंतरच मी त्या फाईलवर सही केली. आणि मधुराबद्दल बोलतोस तू असं? हे बघ, तुझ्या मनात काहीतरी गैरसमज आहे त्यांच्याबद्दल, प्लीज काढून टाकतो. हे बघ ताई, तू या दोघांवरती नको इतका विश्वास ठेवू. हे बदलले आहेत. अथर्व बास. हे सगळे विचार मनातून काढून टाक प्लीज. ठीक आहे ताई, वेळ आली ना की तुला सगळं कळेल.